नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कागणे आर्यस. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, वर्ग 12वी इंग्रजीचा युनिट 4.2 या युनिटचा प्लॉट या संदर्भातला म्हणजेच A2 ॲक्टिव्हिटी 2 या संदर्भामध्ये आपण ब्रेनस्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी 2 या ठिकाणी आपण सोडवूयात. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून माझे अगदी पहिल्या प्रकरणापासूनचे संपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. विद्यार्थी मित्रांनो, जी आपल्याला कॉमेंट वाटली ती कॉमेंट जरूर या ठिकाणी करा. बघा, या ठिकाणी आपण जे युनिट 4.2 आहे त्यामधला A2 म्हणजे प्लॉटवरचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत. चला तर मग बघूयात. ब्रेनस्टॉर्मिंग ऑन जस्ट द प्लॉट. द फर्स्ट क्वेश्चन, अरेंज द इन्सिडंट्स करेक्ट सिक्वेन्स ॲज पर देअर ऑकरन्स इन द एक्स्ट्रॅक्ट. खाली दिलेले जे काही एपासून ते जीपर्यंत सेंटेन्सेस आहेत ते सेंटेन्सेस एक अगदी क्रमानुसार मांडायचेत. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये 2 मार्कासाठी विचारले जातात. विद्यार्थी मित्रांनो, बघा, पहिलं वाक्य काय आहे इथे. डेनहॅम वॉज आउटविटेड बाय मिस फिलिप. द हेड ऑफ द स्कूल क्लोज द प्रोसिडिंग. डेनहॅम asserted that PT period were a waste of time. The slip were folded and placed in hat. Fernman was as usual a trump card. Denham called out names of the representative, and the Students' Council was held every year on November 15th. हे जी नंबरचं एक वाक्य इथे टाईप करायचं राहिलेलं आहे. आपण उत्तरामध्ये ते बघूयात. बघा, या ठिकाणी कशा पद्धतीने अरेंजमेंट आपल्याला करता येईल. बघा, इथे उत्तर पाहत असताना बघा, या ठिकाणी पहिलं वाक्य याच्यामधलं आहे. स्टुडंट्स काउन्सिल वॉज हेल्ड एव्हरी इयर ऑन नोव्हेंबर 15th. जे जी वाक्य होतं ते पहिल्या नंबरला येईल. डेनहॅम कॉल्ड आउट द नॉर्म्स ऑफ द रिप्रेझेंटेटिव्ह. आता या ठिकाणी एफ जे काही सेंटेन्स होतं ते 2 नंबरला येईल. फर्नमॅन वॉज ॲज युज्युअल अ ट्रम्प कार्ड. इथं जे काही सेंटेन्स आहे या ठिकाणी ते नंबर 3ला या ठिकाणी येतं ई नंबरचं सेंटेन्स. त्याचबरोबर 4 नंबरला बघा कोणतं सेंटेन्स येईल. डी नंबरचं सेंटेन्स. द स्लीप वेअर फोल्डेड अँड प्लेस्ड इन हॅट. त्यानंतर 5 नंबरला सेंटेन्स कोणतं येतं बघा इथे. डेनहॅम वॉज आउटविटेड बाय मिस फिलिप. ए नंबरचं सेंटेन्स. त्यानंतर अगदी शेवट जो आहे इथे जे दिलेलं आहे बघा 7 नंबरचं वाक्य कोणतं येईल. द हेड ऑफ द स्कूल क्लोज्ड द प्रोसिडिंग. आणि इथं जे काही बी नंबरचं सेंटेन्स होतं ते शेवटी येतं. म्हणून अशा पद्धतीने या प्रश्नाची जी काही आपण उत्तर जी पाहिलेलं आहे. पुढचा जो प्रश्न इथे काय दिलेला बघा मित्रांनो. पुढचा प्रश्न दिलेला आहे. डिस्क्राईब इन ब्रीफ द पर्पज ऑफ ऑर्गनायझिंग द हाफ इयरली रिपोर्ट प्रोग्राम ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल. स्टुडंट्स काउन्सिलच्या 6माही जो अहवाल प्रस्तुत करण्यात आलेला होता त्या कशासाठी तो अहवाल द्यायचा होता, काय हेतू होता त्या स्टुडंट्स काउन्सिलचा, हे अगदी थोडक्यामध्ये म्हणजे शॉर्ट नोट्स रूपाने लिहा. बघा, इथं उत्तर काय लिहिता येईल मित्रांनो. द हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल. इथं स्पेलिंग चूक झालेली आहे बघा. COUNDIL झालेलं आहे. COUNCIL असं करा, माफ करा. वॉज ऑन नोव्हेंबर 15th अँड वॉज वन ऑफ द इम्पॉर्टंट डेज इन द कॅलेंडर ऑफ ग्रीन स्लेट स्कूल. आता ग्रीन स्लेट स्कूल या शाळेमधला हा जो काही 6माही वृत्तांत देण्याचा विद्यार्थी मंडळाचा कार्यक्रम 15 नोव्हेंबरला डिसाईड करण्यात आलेला होता. काय हेतू होता त्याचा? हेतू अशा प्रकारचा होता. ईच क्लास वुड रिपोर्ट थ्रू इट्स रिप्रेझेंटेटिव्ह ऑन द स्टडीज परस्यूड ड्युरिंग द हाफ इयर विच
बिगेन आफ्टर ईस्टर. ईस्टरच्या नंतर विद्यार्थ्यांनी अर्ध्या वर्षामध्ये काय काय शिकले ते मांडायचं होतं. अ रिप्रेझेंटेटिव्ह वॉज चोजन फॉर द इच सब्जेक्ट. प्रत्येक विषयासाठी एक प्रतिनिधी नेमला होता. वेन ऑल द क्लासेस had completed their reports, a panel of teachers would be invited to occupy the stage and answer questions from the body of the hall on matters arising out the various reports. आणि या ठिकाणी संपूर्ण विद्यार्थ्यांना इथं कलेक्ट करण्यात आलेलं होतं. एक शिक्षकांचं पॅनलही नेमलेलं होतं आणि नंतर शिक्षकांना प्रश्नही विचारले जाणार होते की जेणेकरून अर्धवार्षिक टर्ममध्ये विद्यार्थी काय शिकलेले होते. बघा मित्रांनो, पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3 इथं दिलेला आहे. राईट इन युअर वर्ड्स द एंटायर हाफ इयरली रिपोर्ट प्रोग्राम ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल. स्टुडंट्स काउन्सिलचा 6माही अहवाल जो होता या कार्यक्रमाचं तुमच्या शब्दात, बघा हा पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन आहे, परंतु हा थोडासा मोठा प्रश्न आहे. उत्तर याचं थोडंसं लॉंग अशा पद्धतीचं होऊ शकतं. बघा इथे आन्सर काय लिहिता येईल. आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये विद्यार्थी मंडळाची जी काही 6माही बैठक होती त्या बैठकीचा वृत्तांत. हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल वॉज ऑन November 15 and was one of the important days the calendar of the Green Slate School. ग्रीन स्लेट स्कूल जी होती त्या स्कूलच्या इतिहासामध्ये जणू काही हे एक सुवर्ण अक्षरांनी लिहावं अशा प्रकारचं कार्यक्रम होता. ॲज अ बेल वॉज रंग ॲट 10 antimeridien and everyone trooped into the auditorium to sit together in the classes. आणि सकाळी 10 वाजता जशी बेल वाजते तशी बेल वाजल्यानंतर सगळे विद्यार्थी, सगळ्याच क्लासचे विद्यार्थी ऑडिटोरियममध्ये जमा होत असतात. मिस जोसेफ अँड या ठिकाणी NAND पाहिजे, इथं स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, करेक्शन करून घ्या. मिस जोसेफ अँड डेनहॅम, द 2 मोस्ट सिनियर स्टुडंट्स सॅट ऑन द स्टेज विथ हेडमास्टर मिस्टर फ्लोरियन. आणि मिस्टर फ्लोरियनच्या सोबत जे काही 2 सिनियर स्टुडंट्स होते त्या दोघांनाही बसण्याची संधी मिळालेली होती. द एम ऑफ द काउन्सिल वॉज द स्टुडंट्स रिपोर्ट टू फॅकल्टी ऑफ वॉट द स्टुडंट्स लर्न ड्युरिंग द लास्ट 6 months. गेल्या 6 महिन्याच्या दरम्यान विद्यार्थी काय शिकले होते ते या ठिकाणी वर्णन करायचं होतं, सांगायचं होतं. द हेडमास्टर स्पोक ॲट द लेंथ अबाउट द एम्स अँड द पॉलिश ऑफ द स्कूल अँड कॉन्ट्रीब्युशन ऑफ ईच एव्हरीवन. आणि हेडमास्टरनी आपल्या भाषणामध्ये शाळेची जी काही ध्येय धोरणं आहेत आणि सगळ्यांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन शाळेप्रती, शाळेच्या सुधारणेप्रती आहे याचा उहापोह केला. ही विश देम सक्सेस विथ द काउन्सिल मीटिंग अँड लेफ्ट द स्टेज अँड आफ्टर धिस ईच क्लास गेव अ ब्रीफ रिपोर्ट ऑफ देअर प्रोग्रेस. आणि त्यानंतर जे मुख्याध्यापक होते त्या मुख्याध्यापकांनी इथे सगळ्यांना शुभेच्छा दिल्या की तुम्ही मीटिंग व्यवस्थित कराल अशा पद्धतीने. आणि त्या ठिकाणाहून ते इथून निघून जात असतात आणि प्रत्येक वर्ग इथे येत असतो आणि आपलं आपलं स्वतःचं म्हणणं मांडत असतो. बघा या ठिकाणी प्रत्येक वर्ग इथे आल्याच्या नंतर लोएस्ट क्लास बिगिन फर्स्ट. द लोएस्ट क्लास बिगिन फर्स्ट. द नॅरेटर्स क्लास बिगिन द ओल्डेस्ट. बेईंग द ओल्डेस्ट वॉज द लास्ट टू प्रेझेंट देअर रिपोर्ट्स. आणि जे काही जे लेखकाचा वर्ग होता तो, कारण मोठ्या विद्यार्थ्यांचा वर्ग होता तो मोठ्या विद्यार्थ्यांचा आणि म्हणून शेवटी ठेवण्यात आलेला होता. नाऊ द डिफरंट सब्जेक्ट्स पुट डिफरंट स्टुडंट्स. आता वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळा विषय मांडलेला होता या ठिकाणी. या वृत्तांत मांडत असताना कोणी कोणता विषय मांडलेला होता बघा. पॉटर पुट अर्थमॅटिक, सॅफॅनिओ द नेचर स्टडी, मिस पेग अँड जॅक्सन जिओग्राफी, मिस डेअर अँड फर्मन फिजिओलॉजी, मिस डॉड हिस्ट्री अँड डेनहॅम PT अँड गेम्स अँड मिस जोसेफ डोमेस्टिक सायन्स. प्रत्येक विद्यार्थी जे काही होते प्रत्येकाने वेगवेगळा विषय मांडला आणि प्रत्येकाने विषय मांडल्याच्या नंतर तो विषय पटवूनसुद्धा दिला. आणि त्यानंतर लेखकांना अतिशय आनंद होतो. जे निव्वळ टवाळखोर विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांना मी कशा पद्धतीने बदलवलेलं होतं. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे.
डिस्क्राईब द क्वेश्चन्स आन्सर सेशन दॅट टूक प्लेस ॲट द एंड ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. आता इथे प्रश्न उत्तराचा 1 तास झाला होता. जेव्हा सगळ्या वर्गाच्या प्रतिनिधींनी आपला आपला विषय मांडला आणि विषय मांडल्याच्या नंतर सरतेशेवटी 3 शिक्षकांना स्टेजवरती बोलावण्यात आलं आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आलेली होती. तो कसा तास राहिला होता, कशा पद्धतीचा होता, तो तास अशा पद्धतीचा होता. इथे महत्त्वाचे पॉईंट दिलेले त्या संदर्भात. द 2 टॉप क्लासेस आस्क्ड क्वेश्चन्स, द टीचर कन्फ्युज्ड, मिस फिलिप आन्सर्ड इन अ कूल वे अँड फरमॅन्स क्वेश्चन ऑन PT अँड गेम्स. आता इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मोठे जे वर्ग होते त्या मोठ्या वर्गाच्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले होते. द क्वेश्चन्स वेर मोस्टली फ्रॉम द टॉप क्लासेस. द टीचर हॅड नो ब्रीफिंग अँड वेअर ऑफन कॉट अँड स्टॅमरिंग इन देअर इनडिसिजन. आणि इथं शिक्षकांना प्रश्न विचारले होते कारण शिक्षकांना अनपेक्षितपणे स्टेजवरती बोलावण्यात आलेलं होतं चिठ्ठ्या काढून. हे आपण कादंबरीमध्ये पाहिलं. वन ऑफ द टीचर मिस फिलिप्स प्रूव्ड टू बी द कूलेस्ट अँड द बेस्ट इन्फॉर्म ऑफ द 3 टीचर्स ऑफ द स्टेज. आणि हेही आपण बघितलं बघा. सगळे शिक्षक कन्फ्यूज झाले होते स्टेजवरती बसलेले, परंतु मिस फिलिप ॲक्च्युली त्यांना सगळेजण वेडं समजत होते, मूर्ख समजत होते, परंतु त्याने अतिशय संयमाने ह्या सगळ्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली होती. शी डील्ट विथ क्वेश्चन्स टू पुट हर विथ ऑनेस्टी अँड विथ ऑथॉरिटी अँड वूड ऑफन इंटरव्हेंट स्किलफुली टू असिस्ट वन ऑफ द अदर विदाऊट कॉजिंग एम्बॅरसमेंट. कुठल्याही पद्धतीने अडथळा निर्माण न करता, कुठल्याही पद्धतीने न थांबता कौशल्यपूर्वक अशा प्रकारची उत्तरं तिने दिलेली होती. व्हाईल फर्नमॅन वॉज स्किलफुल इन क्वेश्चनिंग अँड डेनहॅम वॉज ब्लंट इन द क्रिटिसिझम. आता काही विद्यार्थी जी काही आहेत ते विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारत होते. फर्नमॅन असेल, डेनहॅमने मात्र जो प्रश्न विचारलेला होता तो प्रश्न अशा प्रकारचा होता. ही सेव्हरली क्रिटिसाइज द जनरल पॅटर्न ऑफ द PT अँड गेम्स. Denham was trained boxer and insisted that such exercise only advantageous if practiced daily and more sustained periods, and PT twice weekly for 20 minutes was a waste of time, he asserted. आणि त्यांनी टीका केली होती. PT सारखं आणि काही जे काही खेळ आहेत ते खरं म्हणजे शाळेच्या टाईमटेबलमध्ये नसायलाच पाहिजे यावरती टीका केली होती. परंतु त्याच्या टीकेला उत्तर दिलेलं होतं. त्याला PT का आवडत नव्हती, कारण तो मुळात बॉक्सर होता. त्याला ती PT त्याच्यामुळे आवडत नव्हती, बॉक्सिंग त्याला आवडत होती. आता त्याच्या प्रश्नाला उत्तर कशी दिली होती बघा मिस फिलिपने. मिस फिलिप रिमाइंडेड द स्कूल दॅट एव्हरी सब्जेक्ट्स इन्क्लुडिंग PT अँड गेम्स हॅड बीन केअरफुली कन्सिडर्ड अँड फिटेड टू द टीचिंग टाईम टेबल सो दॅट ईच स्टुडंट्स रिसिव्ड मॅक्झिमम बेनिफिट फ्रॉम इट. तिने स्पष्टपणे सांगितलं, कुणीही एका विद्यार्थ्यांसाठी PT किंवा इतर काही खेळ खेळल्या जात नसतात, तर ते सगळ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी, कारण सगळ्यांना त्याचा बेनिफिट, त्याचा फायदा होतो. द स्कूल कन्सिडर्ड इट इन टर्म्स ऑफ द ग्रेटेस्ट गुड फॉर द ग्रेटेस्ट नंबर्स. सो सी अडेड हिंटिंग ॲट द डेनहॅम अँड व्हाईल सम वेअर फॉर्च्युनेट इन देअर ओन फायनल फिजिकल डेव्हलपमेंट अँड डिड नॉट रिअली नीड द फ्यू मर्ज helping of PT and games which the school could offer. There were other for whom the program was ideally suited. आणि तिने स्पष्टपणे सांगितलेलं होतं की PTमध्ये आणि गेम्समध्ये एक आदर्श अशा पद्धतीचं एक तिथे विद्यार्थ्यांची जी शारीरिक विकास आहे, फिजिकल डेव्हलपमेंट ज्याला म्हटलेलं आहे, तो होत असतो. इट वूड बी बियॉन्ड एनीवन्स पॉवर टू प्लीज एव्हरीबडी. सो शी सजेस्टेड दॅट some of the older boys might even be able to help that respect. आणि म्हणून तिने एक या भावनिक असा हात घातला की तुमच्यासारख्या सिनियर स्टुडंट्सने असं म्हणायला नाही पाहिजे. सिनियर स्टुडंट्सने येणाऱ्या ज्युनियर स्टुडंट्सला हे चांगलं आहे म्हणायला पाहिजे. त्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकाससुद्धा शाळेमध्ये होणं आवश्यक आहे. आणि सरतेशेवटी डेनहॅम जो काय होता, ज्याने PTवरती टीका केली होती, डेनहॅम नॉट पुट ऑफ the sugarly remark replied that only kids who needed it could take it, while other could have a game of football and something, and insisted of doing something useless. And last, just he accepted it. डेनहॅमने ह्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट केल्या
आणि स्वतः डिफीट ग्रेसफुली आनंदाने माघार घेतली आणि शिक्षिकेचा सन्मान या ठिकाणी वाढवलेला होता. आणि सरतेशेवटी तोही म्हणाला होता की बरोबर आहे की शाळेच्या टाईमटेबलमध्ये PT आणि गेम्स असायलाच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण या ठिकाणी ब्रेनस्टॉर्मिंग पाहिलेलं आहे. युनिट 4.2चं प्लॉट या सेक्शनचं ब्रेनस्टॉर्मिंग. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि महत्त्वाची गोष्ट कॉमेंट करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका. तुमचे सर्वांचे जे कॉमेंट आहेत ते मला प्रेरणा देतात आणि वेगवेगळ्या टेक्निकने मी तुम्हाला दररोजच्या दररोज तुमच्यासमोर व्हिडिओ आणतो.